मित्रांनो, तुम्ही तर ऐकलं असेल, स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लॉस हा रिटेल ट्रेडर्स करतात. त्याच्यामागं अनेक कारण आहेत, पण त्याच्यामागचं मला एक महत्त्वाचं कारण वाटतं, ते म्हणजे एफ-आय-आय आणि डी-आय. एफ-आय-आय, डी-आय हे आपला डेटा ट्रॅक करतात, त्यांना लगेच रिटेल ट्रेडरचा डेटा समजतो आणि ते पोझिशन बनवतात आपल्या अपोजिटला, आपली काउंटर पोझिशन म्हणून आपला लॉस आपल्याला घ्यावा लागतो. तर मी तुम्हाला एक असं टूल सांगितलं ज्याच्यामुळे तुम्हाला समजेल की एफ-आय-डी-आय किंवा मोठे जे प्लेयर्स असतात त्यांच्या पोझिशन नक्की कुठे, कोणत्या स्ट्राईक प्राईजवर ते आहेत आणि त्याच्यानुसार आपण वेगवेगळे ट्रेड घेऊ शकतो. त्यांच्या सेम व्ह्यूने ट्रेड घेऊ शकतो, त्यांना काउंटर ट्रेड घेऊ शकतो आणि आपल्याला एक चांगला प्रॉफिट बुक करू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर 30 डे ट्रेडिंग चॅलेंज. त्याच्यामध्ये आहे डे 1 आणि आज आपण बघणार आहे ओपन इंटरेस्ट. सिम्पली ओपन इंटरेस्टचा अर्थ म्हणजे जेवढे पार्टिसिपेंट्स असतात मार्केटमध्ये, वेगवेगळ्या इंडेक्समध्ये म्हणा, वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये म्हणा, त्यांचा टोटल काउंट असतो. त्याच्यामुळे आपल्याला कळतं की एखाद्या स्ट्राईक प्राईजवर किंवा एखाद्या स्टॉकवर किती जणांना इंटरेस्ट आहे, किती जणांनी तो शॉर्ट केलेला आहे, किती जणांनी तो लॉंग केलेला आहे. तर बघूया आपण आपल्या स्क्रीनवर. तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता, हा काही चार्ट्स आहेत. हा निफ्टीचा 29 ऑगस्टचा एक ओपन इंटरेस्टचा चार्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्रीन आणि रेड कॅन्डल्स आहेत. बेसिकली रेड कॅन्डल्स ह्या कॉलच्या ओपन इंटरेस्टला रिप्रेझेंट करतात आणि ग्रीन कॅन्डल्स ह्या पुटच्या ओपन इंटरेस्टला रिप्रेझेंट करतात. तर यांचा नेमका अर्थ काय की एखादी स्ट्राईक प्राईस म्हणजे 24,800वर कॉलमध्ये किती लोक इंटरेस्टेड आहेत आणि पुटमध्ये किती लोक इंटरेस्टेड आहेत. तर तुम्ही बघू शकता की ते पुटमध्ये कॉलपेक्षा जास्त लोक इंटरेस्टेड आहेत, म्हणजे लोकांनी पुट शॉर्ट करून ठेवलेले असतात. याचा एक अर्थ निघतो, म्हणजे पुट सेलर्स ह्याच्यामध्ये जास्त आहेत. तर तुम्ही बघू शकता की 25,000 राऊंड नंबरला एक खूप चांगला ओपन इंटरेस्ट कॉलमध्ये आहे, जिथे कॉल शॉर्ट म्हणजे त्याच्यावरती मार्केट जाणार नाही ही लोकांची अपेक्षा आहे, म्हणून त्यांनी कॉल हा शॉर्ट करून ठेवलेला आहे. तसंच खाली तुम्ही बघू शकता 24,500ला पुट ओपन इंटरेस्ट खूप जास्त आहे, म्हणजे याच्या खाली मार्केट पडणार नाही ही एक लोकांची समजूत असते. त्याच्यामुळे ही एक रेंज निघते 24,500 ते 25,000. याच्यामध्ये मार्केट नेक्स्ट वीकमध्ये राहू शकतं आणि जर 25,000चा वरती मार्केट गेलं तर एक शॉर्ट कव्हरिंग येते आणि मार्केटमध्ये एक मोठी रॅली भेटते. तर या प्रकारे आपण आपले ट्रेड प्लॅन करू शकतो ओपन इंटरेस्टच्या मदतीने. डिटेल व्हिडिओ आपल्या नक्कीच यूट्यूब चॅनलला येणार आहे, तर तुम्ही तिथे नक्की सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्टसाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. थँक्यू.